नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सध्या आपण उभा आहे अमरावती ते वर्धा या मार्गावर अमरावती ते वर्धा मार्ग असून हा चिरोडी ते चांदूर रेल्वेच्या रोडवर सध्या आपण आलेलो आहे। आणि या रोडवर आलो असता माजी राज्यमंत्री प्रहारचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चक्काजामाचा आंदोलनाचा आज इशारा दिला आहे। आणि चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला असता आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। आणि कुठलीही प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर आहे आणि कुठलीही अपरिचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा इथे चोख बंदोबस्त आहे। आणि चोख बंदोबस्त असताना या ठिकाणी आपण बघू शकतो का अमरावतीहून सुद्धा या ठिकाणी पोलीस विभाग दाखल झालेले आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण हा जो आज चक्काजाम आंदोलन आहे हा या ठिकाणावरून ते सुरुवात आहे। आणि आजपासून संपूर्ण राज्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचा इशारा प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आणि 7/12 कोरा करावा म्हणून सरकारला बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। आणि बच्चू कडू यांनी यापूर्वीसुद्धा अनेक आंदोलन केले आहे। जो कर्जमाफीचा जो शब्द दिलेला आहे तो शब्दाचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे। याच्यासाठी आम्ही बच्चूभाऊच्या पाठीशी आहोत आणि हमेशा पाठीशी राहू आणि आम्ही सहकार्य त्यांच्या संग करू। आपण बघू शकतो या ठिकाणी मेंढपाळ म्हणून आपण बघू शकतो का या ठिकाणी चक्क मेंढपाळ आलेले असून या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आलेले आहे। आणि या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि पूर्णपणे मेंढपाळ आहे आणि बाजूनं पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त आहे। चोख बंदोबस्त पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी 7/12 कोरा करण्यासाठी हे आंदोलन चक्काजाम आंदोलन अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गातील चिरोडी या ठिकाणी सुरू आहे। संपूर्णपणे मेंढपाळ या ठिकाणी आलेले आहे। तसेच आपण त्यांच्यापासून आता जाणून घेऊया। तुम्ही आज मेंढपाळ या मागण्याकरता आणि अनेक मागण्याकरता या चक्काजाम आंदोलनामध्ये सामील झालेले आहे, काय सांगाल? आम्हाला मेंढी चारायला जागा पाहिजे, कर्जमाफी झालं पाहिजे। आम्हाला मेंढी चारायला मना आहे इथं। आम्हाला फारच खाटी लोक लय त्रास देतात, जंगलात मेंढी चारू देत नाही, आमच्यापासून दंड घेतात। त्याच्यामुळं आम्ही आलूदन ठुला आहे। नक्कीच आपण बघू शकतो का या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरुवात झालेली आहे। बाजूने एक बससुद्धा आलेली आहे SD महामंडळाची, ते पण थांबलेली आहे। आणि या ठिकाणी काही नागरिकसुद्धा आहेत, ते पण थांबलेले आहे। आणि चक्क आंदोलनाला पाठिंबासुद्धा दिलेला आहे आणि यांच्यासुद्धा काही मागण्या आहे। या सर्व मागण्यासाठी या ठिकाणी आता चक्काजाम आंदोलनाला सुरुवातसुद्धा झालेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण काय सांगाल? आज चक्काजाम आंदोलन आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तुम्ही देता, काय सांगाल? आजचा जो रस्ता रोको आंदोलन बंदोबस्त आहे हा शांततेने पार करत आहे, तरी आम्ही आमच्या बंदोबस्तामध्ये सतर्क आहोत। एकंदरीत किती पोलिसांची इथं यंत्रणा दाखल झालेली आहे? इथे अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे, पूर्ण कम से कम नाही का 40 ते 45 लोक आहे, अधिकारी कर्मचारी आहे। आणि हे आंदोलन आता किती वेळ चालणार आहे? हे आता शांततेच्या मार्गाने 10 ते 15 मिनिटं चालले। 10 ते 15 मिनिटं चालेल। नक्कीच या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिली आहे आणि आता माहिती दिली असता या ठिकाणी पूर्णपणे चक्काजाम आंदोलन सुरुवात सुद्धा झाली। यहाँ बैठे थे आप वही सब लोगों को बिठाइए। सभी भाइयों को विनती है कि बच्चे लोग 5 मिनट में सबको संबोधित करेंगे। अरे त्याच्यात कधी जाऊ नका, स्टँड पण नका करू मला, मगापासून सांगून राहिलो तर आणि बसा सर्वजण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शेतकऱ्याच्या समर्थनार्थ जो कोणी आला असेल त्याला त्याच्या मायेची शपथ आहे का खाली बसा, कोणी उभा राहून फालतू आपला एक दाखवायचं काम करू नका। बच्चू 5 मिनिटात तुम्हाला संबोधित करणार आहे। या शेतकरी शेतमजुरासाठी तुम्ही सर्व एकत्रित झाला। जय किसान। मला आपण नेला ना
मला आपण नेलं ना